त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा येतो तो म्हणजे अटल सेतूचा. तर अटल सेतू हा पण तसा अत्यंत जिकरीचा प्रकल्प होता आणि तोही आपल्याला पूर्ण होताना दिसला. त्याच्या पुढचेही अनेक टप्पे जे आहेत ते पूर्ण मुंबईतले कनेक्टर तयार होत आहेत. तर त्यामध्ये MSRDCचा रोल कसा असेल? अटल सेतूच्या नंतर आता मल्टी मॉडेल कॉरिडॉर ही एक महत्त्वाची लिंक आहे मुंबईतली, जी MSRDCकडे आहे. ते विरार ते अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरची लिंक. आणि पहिल्या टप्प्यामध्ये विरारपासून ते बालावली असे 98 किलोमीटरचा एक स्ट्रेच आहे. तो असा 4+4चा असा एक्सप्रेसवे आहे, म्हणजे ग्रीनफील्डच आहे. आणि एक कॉमन लेंथ आहे मोरबी टू कारंजडे, जे वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे येतो तिकडनं वडोदऱ्यावरून, आणि तो JNPTकडे जातो. आणि मल्टी मॉडेल कॉरिडॉर जो आहे विरारवरून निघतो तो मोरब्याला एकत्र भेटतात. आणि मोरबा टू करंजडे हा एक कॉमन स्ट्रेच आहे, त्याची लांबी आहे 21 किलोमीटर. हा 6+6 लेनचा आहे. तर ही जी MMC ही जी लिंक आहे, हे मुंबईला एक रिंग तयार करणारी लिंक आहे. म्हणजे आपण आता पाहिलं तर कोस्टल रोड मार्गे आपण जर या ठिकाणी अटल सेतू मार्गे JNPTकडे तिकडे गेलो तर अटल सेतूला कनेक्ट होणारा हा MMC आहे आणि परत तो विरारकडे जातो. नंतर आता वरली बांद्रा सीलिंग झाली, नंतर बांद्र्यावरनं एक वर्सोवापर्यंत एक सीलिंग होती, ते MSRDC करते आहे. वर्सोवानंतर विरारपर्यंत एक सीलिंग होणार आहे, ते MMRDA करणार आहे. आणि विरारकडनं परत हा मल्टी मॉडेल JNPTला. म्हणजे एक साधारणतः 169 किलोमीटर लांबीची अशी एक रिंग मुंबईभोवती तयार होते. आणि एक मुंबईचे रिंग रोड म्हणून ते ॲक्ट होईल भविष्यामध्ये. आणि त्यामुळे मुंबईमध्ये जे काही आता वाहनाचं जे काही वाहन कोंडी होते, जे ट्रॅफिक जाम्स होतात, त्यामुळे जे काही प्रदूषण वाढतं आहे ते प्रदूषण निश्चितपणे कमी होईल. कारण बाहेर येणारी जी ट्रॅफिक आहे पूर्ण ह्या रिंगमधनंच असं एकमेकाला कनेक्ट केली जाईल.